हम बने तुम बने, हम बने तुम बने। अरे मला इंग्लिशच्या पेपरचं किती टेन्शन आलं होतं माहितीये. म्हटलं 50 मार्क्स मिळाले ना तरी खूप झालं. मला तर इंग्लिशच्या पेपरचं कधीच टेन्शन येत नाही. माझं इंग्लिश फ्लुएंट आहे ना. इंग्लिश माझंही फ्लुएंट आहे, पण इंग्लिशचा पेपर डिफिकल्ट आला होता ना म्हणून टेन्शन आलं होतं. काय गे पोरींनो, कसली एवढी गहन चर्चा झाली आहे? काय नाही, ते इंटरनल एक्झामचे मार्क्स आले होते ना तेच डिस्कस करत होतो. अच्छा अच्छा, बरे पडलेत का मार्क्स? हो हो, नियर अँड अबाउट 70 सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये. अरे मग चांगले मार्क आहे. व्हेरी गुड, वेल डन. आपलं काय, बरे पडलेत का मार्क्स? हो मग ऑल सब्जेक्ट्स मध्ये 72 अबाव. 72 एंड अबाव. अगं म्हणजे तू चांगला अभ्यास करतेस? हो मग. अरे मग ही काय मला सांगते की तू जेमतेमच अभ्यास करतेस म्हणून? काय? अगं तू असं 72 एंड अबाव आहे तिला, म्हणजे चांगलाच अभ्यास आहे. उगाच तू काहीतरी सांगत बसते. ओ अप्पा, मी कधी म्हणाले असं? अगं असं काय तू नाही म्हणाली? आणखी कोण सांगणार मला? अरे हा, आठवलं मला. तू हिची होमवर्कची वही द्यायला आली होतीस ना आमच्याकडे, तेव्हा ही मला म्हणाली की तू जेमतेमच अभ्यास करतेस म्हणून. कशाला? कशाला म्हणजे काय, तूच म्हणाली होतीस. काय ग, आज हाका न मारताच वेळ आलीच आली. तरी मी 100 हाका मारायला लागतात तिला अभ्यासाला बसायला. असं ना दोनच कंडिशन मध्ये होऊ शकतं. एक तर आज खूप होमवर्क असेल, नाहीतर आज टीव्हीवर रणवीर येणार नसेल. प्लीज तुम्ही तुमचं काम करा ना. रेहा, मी विचारतो. पहिले मी सूर लावतो, मग तुझी रागदारी सुरू. हा, देहा, काय झालंय? काही नाही. खेळताना भांडण झालंय का? नाही. अच्छा, मग तुझ्यावर राज्य आलं म्हणून तू हे चिडण्याचं बेरिंग घेतलंस का? दोन्ही नाही. मग काय झालंय काय? अप्पा बघ ना, कधीही काही बोलतात मैत्रिणींसमोर. किती एम्बॅरेस फील होतं. एवढंच ना? पण तेवढंच काय? अगं पण ते मला आणि काकाला सुद्धा काय काय बोलत असतात. मग हे घेतात का मनावर? तू कशाला एवढा त्रास करून घेतेस त्याचा? पण त्यांनी कशाला पडायचं मध्ये? मी आणि शर्मिली बोलत होतो ना, मग कशाला नाक खुपसायचं मध्ये? रेहा, नीट बोल, ते मोठे आहेत तुझ्यापेक्षा. मग हे त्यांनाही सांग ना. रेहा, अगं त्यांचं वय झालंय, त्यांच्या नाही लक्षात राहत बेटा. हा, माझे पोपट झालेले सगळे किस्से बरे लक्षात राहतात त्यांच्या. मी कुणाविषयी काय बोलते ते बरं लक्षात राहतं त्यांच्या. पण कुणासमोर बोलायचंय एवढंच लक्षात राहत नाही. ते काय नाही, तुम्ही प्लीज त्यांना सांगा की माझ्या मैत्रिणींसमोर मला एम्बॅरेस वाटेल असं काही बोलायचं नाही. रेहा, आमच्या बाबतीत हे सांगून झालं नसेल असं वाटतंय का तुला? कसं आहे ना बेटा, आता त्यांचं वय वाढतंय ना, तसा त्यांचा स्वभाव अजून हट्टी होत चाललाय. आपण त्यांना कितीही सांगितलं तरी ते ऐकणार नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. त्यांना सांगितलं तरी कळत नाही. आपण कोणासमोर काय बोलतोय याचं भानच नसतं त्यांना. आपल्याच वाढदिवसाला कोणी आपल्या तोंडावर अख्खा केक मारावा ना असं धपकन बोलून जातात. मला एम्बॅरेस फील होतं आणि ते मात्र खिकी हसत असतात. रेहा, नीट बोल. बरोबर, तुम्ही मलाच ओरडा. जाऊ दे, नेक्स्ट टाइम पासून मी माझ्या कुठल्याही मैत्रिणीला घरी बोलवणार नाही आणि अप्पांबरोबर बाहेरही जाणार. रेहा, काय? अरे ये जयशी, अरे तुला सांगत काय होतो मी, आम्ही सगळेजण तिला अगदी समजावायचा प्रयत्न करतोय की अगं बाई, हा आलू बुखार नाहीये, हा टोमॅटो आहे. बस बस बस, ऐकायलाच तयार नाही. शेवटी तिची आई चिडून तिला म्हणाली की बरं बाई, हा आलू बुखार आहे.
टोमॅटो कुठे आहे तर तरी ऍपल कडे बोट टाकतो. आय कॅन्ट बिलीव्ह इट. लहानपणी रेहा एवढी डम होती. हो नो पटेल, आणि तेही अप्पांबरोबर. नको नको, यांच्या समोर नको जायला, तर परत काहीतरी बोलून द्यायचंय. अरे रेहा, अरे पटेल, कसा आहेस? तू सरस. तारा आप्पा तर बहुत सरसची. धम्माल किस्से सांगितलं का तुझ्याबद्दल? ते सांगणारच, ते थोडी चान्स सोडतायत माझ्याबद्दल किस्से सांग. आय कॅन्ट बिलीव्ह इट. तुला टोमॅटो आणि अलबुखार मधला पण फरक नाही कळत? एवढा डम तर मी पण नव्हतो लहानपणी. तुलिका, आप्पा आला. तू कुकडको आंटी, नमस्कार. तू इथे काय करतोयस? अगं हे तुलिका, अगं त्याला मी घेऊन आलो. अरे तू बस. हो. अगं काय झालं, मी मार्केटमध्ये गेलो होतो ना, हे एवढं सामान होतं माझ्याकडे. आज तिथे भेटलं मला. मी म्हटलं की त्याला एवढं सामान आहे बरोबर, त्याला मला सोड घरी बाईकवर. बाईक? तुला काय सांगितलं होतं? लायसन्स नसताना गाडी चालवलीस तर? म्हणजे तुझ्याकडे लायसन्स नाहीये? नाही, ते 18 वर्ष झाल्याशिवाय मिळत नाही ने. पण मी मोठा दिसते ना, तर मग कुणी मला पकडत पण नाही. ए पकडण्याचा प्रश्न नाहीये. लायसन्स नसताना गाडी चालवणं हा गुन्हा आहे. आता जाताना गाडी नाही नाही, तुम्हाला बघितलं की पुढचे 5 तास गाडी चालवायची हिंमतच होत नाही. ढकलतच नेतो गाडी. अरे पण मुळात गाडी चालवायचीच कशाला? मला जर माहिती असतं ना तर आपण दोघंही रिक्षाने आलो असतो. तुलिका, जरा चहा टाक. चहा घेतोस ना? हा चालसे. चालसे. तू चहा घेणार? नको. अगं तुलिका, विचारतेस काय त्याला? आण ना चहा. मग बस तू चहा घे आणि मग जा, आणि मी जरा फ्रेश होऊन येतो. हा, रिलॅक्स. काही होणार आहे. आप्पा एकदम कॉमेडी माणूस आहेत. त्यांनी काय काय किस्से सांगितले तुझ्याबद्दल. म्हणजे तू सिनेमा बघून आल्यावरती हनीमूनला जायचं हट्ट केलास, ते त्या सुपर हिरो बरोबर. आणि हे तर सोड, घरातले तुला नाही म्हणाले म्हणून दिवसभर जेवली पण नाहीस. पटेल उठ उठ. ठीक आहे, बोलले. लहान होते तेव्हा, त्यात एवढं हसण्यासारखं काय आहे? अगं हसण्यासारखं आहे तर हसायला येईलच ना. झालं ना मग हसून. आता निघायचं. रे हा यार, तू पण तुझ्या ते कुकडू क्वांटीसारखी नको ना ग बोलू. आता फक्त बोलते. शाळेत जर अप्पांनी सांगितलेले किस्से पचकलास ना तर तू बघच. आणि निघ. ओके ठीक आहे. आणि हा, फोन केल्याशिवाय घरी यायचं नाही माझ्या. असं मी कुठे आलो? आप्पांनीच आणलं मला. झालं ना सामान ठेवून? हो. आता निघायचं. अरे यार रे, तू चिडू नको आता ना. तू निघतो की? ओके ओके, निघतो. अरे हा कुठे गेला? गेला नाही, घालवला. का? अप्पांमुळे. पण ना. अरे काय लैला? अरे हा गेला. हा, चहा न घेताच गेला. जाऊ दे, तू मला चहा दे हा. पटकन. तुलिका, हा? बेस्ट. काय ग? काय आलं चिडायला? काही नाही, येऊ दे एक दिवस अप्पांच्या मित्राला. हा? मग बघ कसं एम्बॅरेस करते त्यांना. तुला सांगतो पेशा, माझ्या अख्ख्या करिअर मध्ये माझ्या टेबलावरती आलेली एकही कंप्लेंट कधी 1 दिवसाच्या वर पेंडिंग राहिली नाही. मग ती वॉटर लिकेजची असो किंवा नवीन कनेक्शनची असो. मी रिटायर झालो ना ते आमचे झोनल हेड म्हणाले सुद्धा की भन्यांसारखा कर्तव्यदक्ष माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आज काय लवकर ऑफिस बंद? अरे लवकर काय उशीर आहे काय? तो ऑफिस मधून कधीही येऊ, तो काम तेवढंच करतो.
अरे प्रत्येक गोष्टीचा आला एक कंटाळा. दर 5 मिनिटांनी याला कंटाळा येतो. लग्नामध्ये मित्राला चिडवत सुद्धा होते. काय हनीमूनला तरी कंटाळा करू नकोस असं म्हणत. हो काय करताय तुम्ही? काय 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 बोलताय काय? चिडवत होते की नाही सांग मला. मित्रांचं काय एवढं मनाला लावून घ्यायचं? आणि आप्पा, मी ऑफिसमध्ये एवढा काही झोपा काढत नाही. हा तेच तर. उलट आजी तर म्हणत होती की अप्पा ऑफिस मध्ये झोपा काढायचे. काय हो. अरे आप्पा, आता तर तू म्हणालास ना की ऑफिस मध्ये मी सोडून कोणीच काम करायचं नाही वगैरे. अरे मग ते तसंच होतं. अप्पा खोटं कशाला बोलताय? जिने तर मला सगळं सांगितलं. म्हणे तुम्हाला एकदा मेमो सुद्धा मिळाला होता ऑफिसात झोपता म्हणून. पण मग मेमो म्हणजे दंड घेतात का कोंबडा बनवता? ऑफिस मध्ये झोपला म्हणून आप्पाचा कोंबडा केला. काय इमॅजिनेशन आहे मुलीचं. थँक्यू. थँक्यू काय थँक्यू. मी कधीही ऑफिसमध्ये झोपलो नाही. हा म्हणजे तसा एकदा जेव्हा झोपलो होतो तेव्हा आदल्या आठवड्यामध्ये नाईट शिफ्ट होती म्हणून झोपलो होतो. कळलं? पण झोपल्या तर होता ना. आणि सगळ्यांना काय सांगतात की मी खूप कर्तव्य दक्ष होतो म्हणून. अरे का आता का मित्रासमोर बोलले म्हणून वाईट वाटलं? हा काय चाललंय तुझं? तेच जे माझे मित्रमैत्रिणी आल्यानंतर ह्यांचं सुरू असतं. त्यांच्या समोर काहीही बोलून देतात आणि मग मला एम्बॅरेस फील होतं. साधं कोणासमोर काय बोलायचं ते सुद्धा कळत नाही यांना. रेहा, हा आता तू मलाच ओरडणार ना. ते काय, ते मोठे आहेत, मी लहान आहे. त्यांनी मला माझ्या मित्रमैत्रिणींसमोर एम्बॅरेस केलं तर चालतं. पण मी त्यांना काही बोलले तर तू माझ्यावरच रागवणार ना. रेहा ऐकून घे रे. अप्पा सॉरी, ती लहान आहे अजून. तुम्ही प्लीज काही मनाला लावून घेऊ नका. मी समजावतो ते. तू कशाला सॉरी म्हटलंस? तर म्हणजे मीच सॉरी म्हणायला पाहिजे. खरं तीच म्हणजे ती आता मोठी झाली आहे. म्हणजे तिच्या मित्रमैत्रिणींसमोर मीच तिच्याविषयी काहीतरी किस्से सांगत असतो तर जाऊ का? मलाच ना वयोमानानुसार भान नाही राहत तिच्याविषयी. तुमच्याविषयी सुद्धा मी सांगतच असतो की किस्से. अरे खरंच मला लक्षातच राहत नाही वयोमानानुसार. आय एम व्हेरी सॉरी. रेहा, मी हे रेहा, मी काय म्हणतो तर ऐक. अगं ऐक तरी. रेहा आय सॉरी. खरंच सॉरी. अगं तुला एम्बॅरेस करायसाठी मी नव्हतो काही बोललो. खरंच नव्हतं. काय होतं तुला सांगतो हल्ली ना वयोमानानुसार काही गोष्टी लक्षातच नाही राहत का.
नुसतं आपलं बडबडत राहतो मग असं मी तुला आता कसं समजावं? तुम्ही लहान होतात ना, नाही तुला तर आठवतही नसेल, पण तुम्ही सुद्धा पाहुण्यांच्या समोर घरातल्या अशा कित्येक गोष्टी ज्या पाहुण्यांसमोर सांगून नाहीये त्या निरागसपणे सांगून मोकळे व्हायचं. आणि एकदा तू तुझ्या बाबाला आईच्या साडीला पिन लावताना पाहिलंस आणि पाहुण्यांच्या समोर तू बोलून गेलीस एकदम की आमच्या आईला साडी नेसता येत नाही, तिला बाबा साडी नेसवून देतो. आणि आम्ही सगळे तू जशी आता एम्बेरेस झालीस ना तसेच एम्बेरेस झालो, पण तरीही आम्ही तुझ्या निरागसपणावरती आम्ही सगळे अगदी खळखळून हसलो. पण तेव्हा तू लहान होतीस, तुला कळत नव्हतं काय बोलतीस. तू तशी लहान होतीस ना तसा तुझा हा आजोबा आता खूप लहान झालाय. कसं असतं की काही गोष्टी कळत असून सुद्धा लक्षातच राहत नाही. आयुष्यातले अनेक टप्पे असे जगून झालेले असतात. राग, लोभ, सुख, दुःख, मान अपमान सगळं झालेलं असतं. पण म्हणून मग काय होतं की आता जे काय पुढचं जीवन आहे ते असं हसून निर्मळपणाने जगायचं असं वाटतं. म्हणून आम्ही बडबडत सुटतो. पण रेहा, आय प्रॉमिस यू, आय रिअली प्रॉमिस यू, मी प्रयत्नपूर्वक तुझ्या मित्रमैत्रिणींसमोर तू एम्बॅरेस होशील असं नाही बोलणार. सॉरी बाळ. सॉरी. काय मग केलंस आप्पांना माफ? बाबा, प्रश्न माफ करण्याचा नाहीये. ते म्हणतायत ते बरोबरच आहे, पण एम्बॅरेस फील होतच आहे ना. आणि त्यावेळी काय करायचं ते सुचत नाही. काय करायचं म्हणजे हसून द्यायचं. असं कसं हसून द्यायचं बाबा? आणि तुम्हाला तरी कसं जमतं ते? कसं आहे ना रेहा, मला आणि काकाला आमच्या आयुष्यात खूप आनंदाचे क्षण मिळाले म्हणून त्यांनी खूप दुःखाचे क्षण सहन केले. मग जर आता वयोमानामुळे त्यांच्यामुळे आपल्यावर दोन कोड क्षण आले तर आपण सहन नको करायला का बेटा? रेहा, त्यांनी जसं हसत हसत आपल्यासाठी कष्ट सहन केले तसंच आपण सुद्धा हसत हसत त्यांना सांभाळून घ्यायला नको का? कसं आहे रे, म्हातारपणी थकलेल्या शरीराला जशी आधाराची गरज असते तशी मनाला सुद्धा आधाराची गरज असतेच ना. त्यामुळे त्यांना समजून घेणं, त्यांचं म्हातारपण ऍक्सेप्ट करणं म्हणजे आपण त्यांना दिलेला आधारच असतो. आय एम सॉरी बेटा, पण आयुष्यात तुला, आईला आणि मला सुद्धा आधार द्यावा लागणार. ना? नक्की. लव यू बाबा.
सॉरी ना, सॉरी, खरंच सॉरी. पुन्हा नाही होणार असं. मी बोलता बोलता बोलून गेले ना असं. खरंच सॉरी. इट्स ओके. बट रेहा, इट्स लास्ट माध्यम. हा, थँक्यू. ए बरं मला सांग, तू शाळेच्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहेस का? विचार चाललाय. तू? मी तर घेणार आहे. मला डान्स करायला खूप आवडतं. हा घे घे, डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घे, पण साडी आजीकडे नेसवून घे बर का. नाही आठवत आहे ना, तिसरी मध्ये असताना तुम्ही स्टेजवरती अरे सॉरी सॉरी सॉरी. काय झालेलं सांगा ना आप्पा, सांगा ना. नाही नाही नाही, काही नव्हतं झालं. असं काय आता सांगा ना. अगं खरंच नाही. सांगा आता. हा सांगू? हो सांगा. तू खरं बोलतेय? आता सांगा. सांगा ना. काय गंमत झाली तुला सांगतो मी तिसरी मध्ये असताना नाचामध्ये मोड झाली होती. साडी वगैरे सगळी आजीकडून व्यवस्थित नेसून घेतली होती. मी शाळेमध्ये गेल्यावर त्या साडीवरती तिथे तिला पिसारा बांधला आणि गेली स्टेजवर नाचायला. पण नाचता एवढी मशगूल झाली नाचामध्ये की तिची साडी कधी सुटली तिचं तिलाच कळलं नाही. आणि मग झालं काय, तिला काय एकदम फजिती झाली. मग करणार काय, साडी सांभाळू का पिसारा सांभाळू का काय करू का काय. म्हणजे मोठे कोणी नाही समान येथे सारे, जीव लावती एकामेका घरात हसरे तारे. हम बने तुम बने, हम तुम बने. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.